नमस्कार मित्रांनो, तुमच्याही जीवनात स्वामी हे 3 संकेत देत असतील, तर मित्रांनो, तुम्ही खूप भाग्यशाली आहात. पण मित्रांनो, तुमच्या जीवनात हे 3 संकेत कोणते? ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, त्याआधी आपण आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर आत्ताच आपले YouTube चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे 3 संकेत कोणते आहेत? ते आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण अनेक वेळा विचार करतो की खरंच स्वामी आपल्यासोबत आहेत का? आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते का? आपल्यावर स्वामींची कृपा आहे का? याचा काही संकेत मिळतो का? आणि खरं सांगायचं झालं तर स्वामी समर्थ आपल्या भक्तांना काही ना काहीतरी संकेत नक्कीच देत असतात. मित्रांनो, फक्त ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. मित्रांनो, ते संकेत ओळखण्यासाठी श्रद्धा आणि शांत मन आपल्याकडे असायला हवं. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी तुमच्या जीवनात कोणते 3 मोठे संकेत देतात, जे भक्तांना अनुभवायला मिळाले आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, आता संकेत नंबर 1, अचानक मनाला शांतता मिळणे. मित्रांनो, आता हे बघा मित्रांनो, जीवनात असा एक काळ येतो आपल्या, जेव्हा सगळं चुकीचं चाललेलं असतं. घरात तणाव, पैशाची चिंता, मनात भीती आणि रात्री झोप लागत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही. पण मित्रांनो, अचानक एक दिवस काहीच बदललं नसतानाही मन शांत व्हायला लागतं. मित्रांनो, आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटायची, त्या गोष्टी आता आपल्याला तितक्या मोठ्या वाटत नाहीत. मनात एक आवाज येतोस, काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. मित्रांनो, हा साधा योगायोग नसतो. मित्रांनो, अनेक भक्तांच्या मते हा स्वामींचा पहिला संकेत असतो. कारण स्वामी आधी परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी आपल्या भक्ताचं मन मजबूत करतात. आणि मित्रांनो, ज्याचं मन मजबूत झालं, त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. म्हणून जर आपल्या आयुष्यात अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली असेल, तर असं समजा स्वामी तुमच्या जवळ आहेत. मित्रांनो, हा संकेत तुम्हाला कधी भेटलाय का? आणि तुमच्याबद्दल असं म्हणजे काही घडलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पण मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, आता संकेत नंबर 2, वारंवार स्वामीचं नाव, फोटो किंवा मंत्र दिसणे. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं का? अचानक मोबाईल उघडला आणि स्वामींचा व्हिडिओ समोर आला, किंवा अचानक यूट्यूब उघडलं आणि लगेच स्वामींचा व्हिडिओ समोर येतो. रस्त्यावर जाताना अचानकच स्वामींचा फोटो दिसतो. कोणीतरी अचानक श्री स्वामी समर्थ म्हणतं, किंवा सतत स्वामींचं भजन कानावर पडू लागतो. मित्रांनो, हे जर वारंवार घडत असेल, तर अनेक भक्त याला स्वामीचं संकेत असं मानतात. कारण मित्रांनो, देव एखाद्या भक्ताला जवळ घेतो तेव्हा त्याला स्वतःकडे आकर्षित करायला सुरुवात करतो. मित्रांनो, काही लोक असं पण मानतात, मी आधी स्वामीवर विश्वास ठेवत नव्हतो, पण अचानक सतत स्वामींच्या गोष्टी समोर येऊ लागल्या, अचानक चमत्कार घडू लागले, अचानक एखाद्या दुकानामध्ये स्वामींचा फोटो लागला आणि दुकानाचा गल्ला वाढला. तर मित्रांनो, हे फक्त अल्गोरिदम नसतं, कधीकधी हा श्रद्धेचा मार्गही असतो. मित्रांनो, स्वामी जणू सांगत असतात, मी तुझ्याकडे पाहतोय, तू माझ्यावर विश्वास ठेव. आता मित्रांनो, संकेत नंबर 3, मित्रांनो, हा संकेत खूप लोकांसोबत घडत असतो, पण त्यांना हा लवकर लक्षात येत नाही. मित्रांनो, अडचणीत अचानक मदत मिळणे. मित्रांनो, जसं की एखादं उदाहरण घ्यायचं झालं, की आपल्याकडे एखाद्या वेळेस खूप पैशाची अडचण असते, आणि त्याच वेळेस एखाद्या वेळेस काय होतं, सरकार आपल्याला विमा किंवा नरेंद्र मोदीचे पैसे किंवा शिंदे सरकारचे पैसे आपल्याला अचानक अडचणीच्या काळात मिळत असतात. मित्रांनो, हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली संकेत मानला जातो. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं शक्य आहे? पण मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, जेव्हा तुमच्याकडे काहीच खर्चायला पैसे नसतात आणि अचानक काही सरकारच्या स्कीम आपल्याला पडत असतात, किंवा म्हणजे काही ना काहीतरी होत असतं. मित्रांनो, जसं की आता आपल्याला एखाद्या वेळेस 2-4 वर्षापासून आपल्याला राहायला घर नसतं आणि अचानक आपलं घरकुलाच्या यादीत नाव येतं. मित्रांनो, हे छोटे छोटे संकेत हे स्वामींच्या इच्छेनुसार होत असतात. मित्रांनो, हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली संकेत मानला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण पूर्णपणे हार मानतो,